आता सगळ्यांनी सांगितलंय राईट. एकतर खूप जणांनी संविधानाबद्दल बोललेलं आहे. मुख्यत्वे करून वकील मंडळी समोर बसलेली आहेत आणि आज मला असा निरोप आला होता की वकील जे आहे त्यांच्या समोर मला बोलायचंय. म्हटलं हा उलटा प्रवास होणार आहे. आज मी बोलणार आहे आणि मग मी जे काही बोललेलं आहे त्याच्यावरती व्यवस्थित आर्ग्युमेंट होणार आहे आणि मला संविधान अजून किती कळायचं बाकी आहे आज मला कळणार आहे असं मला वाटलं आणि मी त्या तयारीमध्ये आले होते. आणि मग नंतर माझ्या लक्षामध्ये मग मला कळलं की नाही, रांगोळी स्पर्धा आहे आणि रांगोळी स्पर्धेमध्ये जी मुलं मुली ज्या महिलांनी भाग घेतलेला आहे त्यांच्यासाठीचा हा संवाद आहे. आणि मग मी ते चॅलेंज स्वीकारलं होतं. म्हणजे काल रात्री खरं म्हणजे जेव्हा कळलं होतं तेव्हा आपण वकिलांसमोर काय बोलणार असं वाटलं. आणि मग मी पुन्हा पुन्हा जेव्हा म्हणते की संविधान हे केवळ वकिलांसाठी नाहीये तर ते सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. ते केवळ कायद्याचं पुस्तक नाहीये तर तुमचं आयुष्य रोजचं जगत असताना तुम्ही जो श्वास घेता तो श्वास जो मिळतो आहे तो केवळ या संविधानामुळे मिळतो आहे. हे माझं वाक्य मी काही बोलते आणि मग एक प्रश्न विचारते की हे खरं आहे का असं वाटतं का तुम्हाला? मी आता या मुलांना विचारते, तुम्हाला संविधान म्हणजे काय माहिती आहे का? संविधान हा शब्द ऐकलाय का? कुठे ऐकलाय? आता आज ऐकला का? याच्या आधी पण ऐकला? रोज शाळेमध्ये काहीतरी म्हणता, काय म्हणता? थोडं मोठ्याने बोलणार. संविधान म्हणता, काय म्हणता संविधान म्हणजे? एक पहिले 2-3 शब्द सांगणार. आम्ही भारताचे लोक हे म्हणता आणि हे संविधान बोलता, बरोबर? आणि मग आता सरांनी काहीतरी म्हणाले की प्रिॲम्बल, संविधानाची प्रास्ताविका, असा काही शब्द ऐकलाय? संविधानाची प्रास्ताविका हा शब्द ऐकलाय तुम्ही? बघा, गेली अनेक वर्ष तुम्ही काहीतरी म्हणता आहात आणि त्याला काय म्हणता हेच माहित नाही आपल्याला. आपण किती आंधळेपणाने काहीतरी एकदा कृती करत जातो. आपण जे म्हणतो आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आणि शेवटी मग स्वतः प्रत अर्पण करत आहोत. हे काय आहे? ही संविधानाची प्रास्ताविका आहे. काय आहे? संविधानाची प्रास्ताविका. भारताचं संविधान कुठे ठेवलंय? हे पुस्तक बघितलं? हे जे आहे, मला कोणीतरी हातात देणार ते पुस्तक? हे जे आहे हे भारताचे संविधान आहे. भारताचं संविधान हे मोठं पुस्तक आहे आणि या पुस्तकाचं आपण जर पान 1-2 असे जर का हे केले तर मग तिथे आपल्याला भारताच्या संविधानाची प्रास्ताविका दिसते आणि ती आपण रोज शाळेमध्ये म्हणतो. भारताचं हे संविधान जे आहे ते अतिशय मोठं पुस्तक आहे. ते कदाचित आपल्याला कळणार नाही. आपण वाचायला गेलं तर ते आपल्याला कळणार नाही. आपण संविधानाची प्रास्ताविका म्हणतोय तीच आपल्याला कळते की नाही, हा आपला मुख्य प्रश्न आहे. ओके. आणि आज मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे संविधानातली मूल्य या विषयावरती मला बोलायला सांगितलेलं आहे. आता सुरुवातीला मी पहिल्यांदा म्हणते की मूल्य म्हणजे काय माहितीये का? मूल्य हा शब्द ऐकलाय? कोणीही सांगा. अगदी आपण हे जे मोठी लोक बसलेली आहेत त्यांनी सुद्धा मला मूल्य म्हणजे काय सांगितलं तर चालेल. प्रांजल को भी मैं प्रश्न पूछ रही हूं, मूल्य मतलब क्या? मूल्य या शब्दाचा अर्थ काय आहे? कोणी सांगू शकेल? आपल्या रोजच्या आयुष्यातली जर मूल्य आपल्याला नीट माहिती नसतील तर मग आपल्याला संविधानातली मूल्य समजणं आणखीनच कठीण होईल का? तर नाही, असं नाहीये. मूल्य हा सर्वप्रथम आपल्या मनामध्ये काहीतरी विचार येतो, बरोबर आहे? मनामध्ये जेव्हा विचार येतो आणि त्या विचारांप्रमाणे आपण जेव्हा वागायला लागतो, कृती करायला लागतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो मी माझ्या आयुष्य हे मूल्याधिष्ठित जगत आहे. ओके. आता तुम्ही सगळेजण लहान आहात. तुमच्यापैकी कुणाला काहीतरी बनायचं, आज इतक्या सुंदर रांगोळी काढलेल्या आहेत. कुणाला कलाकार बनायचंय, बरोबर? कुणाला चित्रकार बनायचंय, कुणाला UPSC MPSC बनवून काहीतरी पास होऊन मोठा अधिकारी बनायचंय, छान वकील व्हायचंय. ज्याला गरिबांसाठी, जे वंचित आहेत, जे शोषित आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीये, ज्यांना न्याय मिळवायचा आहे, अशा लोकांना कुणाला तरी मदत करायची. आणि हे
तुमच्या मनामध्ये विचार येत आहेत, हे काहीतरी बनण्याचं तुम्ही स्वप्न बघत आहात आणि हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर ते कुठल्या तरी मूल्यावरती आधारित असायला पाहिजे. म्हणजे काय, मी खूप अभ्यास करेन, मी वर्षभर अभ्यास करेन आणि परीक्षेमध्ये पहिला नंबर मिळवेल, दुसरा नंबर मिळवेल आणि गरज नाही पहिला दुसरा नंबर मिळवायची. मी 5वी मध्ये 50% मिळवलेत, आता मी 6वी मध्ये जाईन, मला 60% मिळवायचे, मला माझी प्रगती करायची. 60% मिळवले की मग मला 70% मिळवायचे. असं तुम्ही काहीतरी स्वप्न जे बघता आणि ते प्रामाणिकपणे जेव्हा तुम्ही मिळवणार आहात, ते स्वप्न साकार करणार आहात, त्यासाठीचे जे विचार आहेत आणि त्यासाठीच्या ज्या कृती आहेत त्याला आपण काय म्हणूया, मूल्य म्हणूया. संविधानामध्ये सुद्धा काही मूल्य दिलेली आहेत. तुम्ही रोज म्हणता आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य, हे जे 5 महत्वाचे शब्द आहेत ते संविधान निर्मितीकारांनी भारताचं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न या 5 शब्दांमध्ये दिलेलं आहे की माझा भारत देश कसा असायला हवा. तुम्ही खूप जणांनी लिहिलेलं आहे भारताचं संविधान, कुणीतरी निषेध लिहिलेला आहे की जाळलं संविधान. मनुस्मृती का जाळली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? कारण की मनुस्मृतीमध्ये जे 5000 वर्षांपूर्वीची जी वर्ण व्यवस्था होती त्या वर्ण व्यवस्थेमध्ये ती वर्ण व्यवस्था अबाधित राहण्यासाठीचं खूप काही लिहून ठेवलेलं होतं. महिलांसाठीचं शोषक त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं होतं. महिलांनी शिकलं नाही पाहिजे, ओके, महिलांना फार ज्ञान मिळालं नाही पाहिजे. महिलांनी जर व्याभिचार कोण करतं तर महिला, फक्त महिला करतात का? तर परपुरुषा बरोबर संबंध ठेवले तर तिला कुत्र्याच्या मार्फत खाऊ घातलं पाहिजे, तिच्यावरती कुत्री सोडली पाहिजे आणि त्या कुत्र्याने तिला खायला पाहिजे, असं काहीच अतिशय अन्याय म्हणजे बोलवत नाही अशा गोष्टी या मनुस्मृतीमध्ये लिहिलेल्या आहेत. तर ती मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली, ओके, आणि अशा प्रकारचा भारत देश नसायला हवा असं या संविधानामध्ये लिहून ठेवलेलं आहे, जे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. हे स्वातंत्र्य ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्यामध्ये लढा त्यांनी दिला त्या सगळ्यांचं हे भारताचं स्वप्न होतं आणि हे स्वप्न पुन्हा कुठल्या याच्यावरती आधारित असायला पाहिजे तर आर्थिक न्याय, समता, बंधुता, ओके, या असे जे काही 4 महत्वाचे शब्द आहेत तर हे जे 4 शब्द आहेत हे संविधानातली ही मूल्य आहेत. तर हे न्याय कसा असायला पाहिजे तर आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक न्याय असा असायला हवा वगैरे हे सगळं त्यांनी सांगितलेलं. तर ही जी संविधानातली जी मूल्य आहेत ती अतिशय महत्वाची आहेत, ती आपण रोज अंगीकारली पाहिजे, ती आपल्या रोजच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. रोज रात्री झोपण्याच्या आधी आपण विचारलं पाहिजे की आज मी कुठलं असंविधानिक कृत्य केलंय आणि आज मी कुठलं संविधानिक कृत्य केलंय. आज चुकून माझ्याकडून असंविधानिक कृत्य झालेलं आहे, आपण उद्या ते टाळूया. हळूहळू आपण जेव्हा असं करायला लागू तेव्हा आपण संविधानिक मूल्यांवरती आयुष्य जगायला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. ती सुरुवात कुठून होते? ती स्वतःपासून होते, ती आपल्या घरापासून होते. आज आपण आज समजा संविधान जागर संविधानाचा केला, आपल्या घरातले किती लोकांना आपण याच्यामध्ये सामील करून घेतलंय? घरातली स्त्री फक्त स्वयंपाक करते आहे का आणि आज आपण संविधानाचा जागर करण्यासाठी बाहेर आलेलो आहे का? हे आपण आपल्यासाठीच प्रश्न विचारायचा आहे. आज मुलाला कुठल्या शाळेत टाकायचं आहे, कुठला अभ्यासक्रम त्याला द्यायचा आहे, त्याच्याशी चर्चा केली आहे का? त्याला आपण त्याच्या करिअरचं निवड स्वातंत्र्य दिलं आहे का? मग आपण स्वातंत्र्य मूल्य हे खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये जगतो आहोत का? हे अशी छोटी छोटी रोजच्या आयुष्यामध्ये आज आपण हे करायला पाहिजे. आज आपण आपल्या घराला जर रंग द्यायचा असेल तर आपण शेजारच्याला विचारत नाही, आपण आपल्या आपण ठरवतो किंवा आपल्या घरातल्या लोकांना ठरवतो. तसं प्रत्येक जे काही डिसिजन घेतला जातो, प्रत्येक निर्णय जो घेतला जातो आपण सुरुवातीला आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाला ज्याच्या आयुष्याच्या निगडीत आपण निर्णय घेतो आहोत त्याच्याशी आपण चर्चा करत आहोत का? आज तुला केवळ स्वयंपाक करायचा आहे का तुला तुझं करिअर पण घडवायचं आहे? तुला स्वयंपाक खूप चांगला येतो तर आपण तुला स्वयंपाक चांगलं करता येतो यावरती आधारित एखादा व्यवसाय तुला करायचा आहे का?
तिला मोटिवेट करतो आहो का, हे सगळे असे तिला स्वातंत्र्य आहे का की आज मला सिनेमाला जायचं आहे, आज स्वयंपाकाचं तुम्ही लोक बघून घ्यावं, आज मला नाही, मला आज काहीतरी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यायला जायचं आहे, तर हे खरंच स्वातंत्र्य आपण तिला घरातल्या महिलेला देतो आहोत का? हे जर आपण करत असू तर आपण संविधानिक मूल्यांवरती जगत आहोत. पुढच्या वेळेला समजा तुम्ही मला बोलवलं तर यामध्ये जसे पुरुष ऑर्गनायझर्स आहेत तशा तितक्याच याच्यामध्ये महिला ऑर्गनायझर्स सुद्धा जर तुम्ही तयार करू शकलात तर तुम्ही अजून 3ऱ्या वर्षामध्ये योग्य रीतीने पाऊल टाकत आहात जागर संविधानाचा करायचा. नुसतं भाषण देऊन, नुसतं समजून घेऊन नाही उपयोग नाही, तर ते समजून घेऊन आपल्या कृतीमध्ये जेव्हा जर आपण करू तरच तो जागर संविधानाचा होईल. अतिशय सुंदर अशा इथे रांगोळ्या काढलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एका मुलीने असं स्वस्तिक काढलं आहे, ओम काढलं आहे, आग्यारीचं चित्र काढलेलं आहे. संविधानानं धर्मनिरपेक्षतेचं मूल्य आपल्याला दिलेलं आहे, बरोबर. धर्मनिरपेक्षता आणि सर्व धर्म समभाव या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. धर्मनिरपेक्षता हे मूल्य आपल्या वैयक्तिक जीवनासाठी दिलंय. आपल्याला हवा तो धर्म आपण साजरा पाळू शकतो आणि आपल्याला धर्म परिवर्तन करण्याचं किंवा दुसऱ्यांच्या धर्माचा आदर राखण्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. मी हिंदू असेल तर मी बुद्ध विहारामध्ये जाईल, मी मस्जिदीमध्ये जाईल, मी ख्रिसमस साजरा करेन, हे सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु सरकारला कुठल्याही प्रकारचा धर्म नाहीये. भारत सरकारला, मी वाक्य बोलते, शब्द बोलते, भारत सरकार. कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन जर आपण म्हणत असू की हे सरकार आहे तर आपण पुन्हा संविधानाच्या विरुद्ध कृत्य करत आहोत. मनमोहन सिंगचं सरकार, काँग्रेस सरकार, मोदी सरकार, बीजेपी सरकार, अशी वाक्यरचना आपण जेव्हा चुकीचं करतो तेव्हा आपण संविधानाच्या मूल्यांना काहीतरी हरताळ फासतो आहोत, त्याच्यापासून दूर जात आहोत, हे लक्षामध्ये घेतलं पाहिजे. तर असं धर्मनिरपेक्षता हे मूल्य हे सरकारसाठी आहे. कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आपण हे ज्युडिशरी बोलताय, ब्युरोक्रेसी बोलताय, पोलीस पाटील बोलताय, जर तुम्ही संविधानाबद्दल बोलत असाल तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये सत्यनारायण साजरा होत नाहीये ना, याचा आपण काय केलं पाहिजे, सजग असलं पाहिजे. तिथे गणपती उत्सव साजरा होत नाहीये ना, हे आपण सजग असलं पाहिजे, जेणेकरून हिंदू व्यतिरिक्त अल्पसंख्याक लोक सुद्धा या देशाची नागरिक आहेत, त्यांना त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुरक्षित वाटलं पाहिजे, न्याय मिळेल असं हे ठिकाण आहे असं वाटलं पाहिजे. जर तुम्ही असं करत असाल तर खऱ्या अर्थानं तुम्ही संविधानावरती आधारित जीवन जगत आहात. मग तुमचा पोलीस पाटील असण्याचा, पोलीस पाटील आहात ना, तर तुम्ही पोलीस पाटील असण्याचा सर्वसामान्य जनतेला उपयोग होणार आहे. हे त्यांचं मी ऐकलं म्हणून, पण इथे समोर बसलेले अनेक लोक आहेत जे या सिस्टीमचा, या शासन प्रणालीचा भाग आहेत. तर आपण जे पद घेतो आहोत ते पद प्रत्येकासाठीच आहे. ते केवळ माझं कुटुंब, माझा समाज किंवा माझं वैयक्तिक असं नाहीये, तर सगळ्यांना घेऊन चालण्यासाठीची ही पदं आहेत. तर हे सगळे स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय ही मूल्य नीट प्रकारे तुम्ही समजून घ्या. मला माहिती आहे की आज रांगोळी स्पर्धा आहे आणि तुम्हाला एका अर्थानं जोपर्यंत ते बक्षीस मिळणार, कारण तुम्हाला ते बक्षीस मिळालं असतं तुम्ही निघून गेला असता आणि मग हे 4 शब्द संविधानाबद्दल ऐकले गेले नसते, म्हणून तुम्हाला जबरदस्ती ते एका दृष्टीने बसवलं. पण कधी कधी मोठी माणसं चुकतात, तशी शहाणपणा पण करतात. तर म्हणून हा शहाणपणा एका दृष्टीने केलेला आहे की नंतर देतात, कारण तुम्ही हे 4 शब्द ऐकले, हळूहळू तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल आणि जेव्हा तुम्ही मोठे अधिकारी व्हाल किंवा मागे वळून बघाल तेव्हा वकील संघांना आमच्यासाठी काय महत्वाची गोष्ट त्या लहान असताना दिलेली आहे ते तुम्हाला मोठं जाऊन कळेल. मी जेव्हा लहान होते, 4-5 वर्षांची किंवा 4-5वी मध्ये असेल, 3रीत असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती मी खूप छान भाषण दिलं होतं आणि मला त्या भाषणाचं पहिलं बक्षीस पण मिळालं होतं. आणि महाडचा जो 14 सत्याग्रह आहे त्याबद्दलचं ते भाषण होतं. फक्त त्या भाषणामध्ये घरात फुलपात्र वापरायचे म्हणून मी सांगितलं की ते महाड तो जे काही पाणी आहे त्यांनी ते फुलपात्राने पिलं. पण त्यावेळेस पासून माझ्या डोक्यामध्ये होतं की मला महाडचं, मी इतकी वर्ष झाले संविधानावरती काम करते, पण मी महाडच्या त्या 14 तळ्याला
मी दिलं नव्हतं भेट आणि आता मागच्या महिन्यामध्ये दिली. त्या दिवशी मला खूप भरून आलं की मी आज या महाडच्या सत्याग्रह जिथे झाला त्या चवदार तळ्याला मी काय दिलेली आहे, भेट दिली आहे. तर असं हे काही प्रसंग आपोआप तुमच्या मनामध्ये बिंबले जातात आणि त्याचं महत्व मोठं झाल्यावरती कळतं. आज तुम्ही सगळ्यांनी रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि संविधानाच्या वरती फ्रॅटर्निटी इक्वॅलिटी वरती पण एक सुंदर तुम्ही रांगोळी काढलेली आहे. म्हणजे मला काही लक्षात राहिलेल्या त्या एज्युकेशनच्या शिका, संघटित व्हा याबद्दलचा संदेश तुम्ही दिलेला आहे. तो तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अवलंबा असं मला म्हणायचंय आणि मूल्याधारित जीवन तुम्ही जगा एवढंच मी आता आवाहन करते. मी पुन्हा एकदा सांगते, कुठल्याही जाती धर्माचे असा, तुम्ही स्वतःच्या जाती धर्माचा जो काही धर्मग्रंथ असेल त्याबद्दल प्रेम आदर नक्की बाळगा. त्यानंतर दुसऱ्यांची धर्मग्रंथ आहे, दुसऱ्यांच्या धर्माने काय चांगली शिकवण दिलेली आहे ती घ्या आणि जे वाईट आहे ते टाकून घ्या हेच, आणि त्यांना फक्त हृदयामध्ये तुम्ही स्थान द्या. परंतु भारतीय संविधानाला मात्र मेंदूमध्ये तुम्ही स्थान द्या, कारण या भारतीय संविधानानं जे जे दिलेलं आहे ते डोक्याने जर तुम्ही तुमच्या प्रत्यक्षात आयुष्यात अंमलात आणलं तर तुमचं आयुष्य सुखकर होईल, न्यायपूर्वक होईल, बंधुतेच्या आधारित होईल, समतेच्या आधारित होईल, असं हे आयुष्य राहील. तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की आपण जे वाचतो बोलतो ते नेमकं काय आहे हे समजून घेण्याचा तुमचा प्रवास आजपासून तुम्ही सुरू करा. तो आम्ही सुरू केला आणि जेव्हापासून सुरू केला तेव्हा आमचा आनंदाचा प्रवास सुरू झाला. त्या आनंदाच्या प्रवासात तुम्ही सगळेजण सामील झालेला आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक, अभिनंदन करते. ज्यांना आजचं रांगोळी स्पर्धेचं बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन करते. ज्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि संविधान काय आहे किमान काहीतरी वाचलं म्हणून तुमचंही कौतुक करते. राजा शिवछत्रपती जे आहेत, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करते आणि माझे 2 शब्द इथे मी संपवते. माझं ऐकून घेतल्याबद्दल आपले खूप आभार. ऑर्गनायझर्स जी मंडळी आहेत त्यांनी मला इथे बोलावलं. अगदी मला रात्री 12 वाजता जरी फोन केला असता तरी संविधान जागृतीसाठी मला पूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही बोलावलं तरी मी लगेच हो म्हणते. त्याबद्दल म्हणून मी तुमचे खूप आभार मानते की तुम्ही रात्री मला फोन करून बोलावलं. धन्यवाद. जय संविधान, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.